Good morning, dear students. From uh, today it is the second poem from our English textbook. The title of the poem is Basket Full of Moonlight. आज आपण आपल्या टेक्स्टबुक मधली दुसरी कविता अभ्यासणार आहोत. मी जे पहिलं युनिट आहे त्या युनिट मध्ये ज्या दोन पोएम्स आहेत त्या दोन पोएम्स आधी कंप्लीट करणार आहे आणि त्या दोन पोएम संपल्यानंतर आपले टेक्स्टबुकचा प्रो सेक्शन मी घेणार आहे. In the last period we had seen about a teenager's prayer. Now in our today's video lecture we are going to enjoy the second poem from our English textbook, and the title of the poem is Basket Full of Moonlight by Sunil Sharma. Friend, this poem is translated by Sunil Sharma. Actually, the original poem Basketful of Moonlight, it is in Dogri language. ही जी मूळ कविता आहे ही मूळ कविता डोगरी या आदिवासी भाषेमध्ये आहे. First of all, what is meant by Dogri language? The people who are living in Jammu, Kashmir, Himachal Pradesh and Punjab in hilly regions, these Adivasi peoples are speaking a language, and that folk, that is local language of those Adivasi people, is to be known as Dogri language. मित्रहो, जम्मू असेल, काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि पंजाबच्या डोंगराळ भागामध्ये डोंगराळ वस्तीवरती जे आदिवासी लोक किंवा खेडूत लोक राहतात त्यांची जी भाषा असते लोकल लँग्वेज, ती लोकल लँग्वेज असते डोगरी लँग्वेज. आणि ही कविता डोगरी लँग्वेज मधील मूळ कविता आहे आणि याचं फक्त ट्रान्सलेशन सुनील शर्मा यांनी इंग्लिश मध्ये केलेलं आहे. See, this poem is from Dogri, that is local language. This poem is translated by Sunil Sharma in English. Okay. Now what is in this poem? त्या कवितेमध्ये काय आहे हो? A basket full of moonlight. A basket full of moonlight, याचा जर आपण शब्दशः अर्थ घेतला तर तो अर्थ असा होतो टोपलीभर चंद्रप्रकाश. टोपलीभर चंद्रप्रकाश. आता या कवितेमध्ये इन दिस पोएम, जस्ट लाइक अ टीनेजर्स प्रेयर, अ चाइल्ड, इनोसेंट चाइल्ड, स्मॉल चाइल्ड, it is a child who is very innocent. That innocent child is a speaker. A basket full of moonlight या कवितेमध्ये जो बोलणारा व्यक्ती आहे हा एक इनोसंट, निष्पाप असा मुलगा आहे. He is an innocent child, and that innocent child is speaking to moonlight or moon. हा जो मुलगा आहे, निष्पाप मुलगा, हा निष्पाप मुलगा कोणाशी बोलतोय तर चंद्राशी बोलतोय. आणि तो चंद्राला काय मागतोय तर बास्केट फुल ऑफ मूनलाइट. सी, इन दिस पोएम an innocent child is a speaker, and that child is speaking to the moon, and that child is requesting a basket full of moonlight. परंतु मित्र हो, ज्याप्रमाणे आपली अ टीनेजर्स पोएम आहे की ज्या पोएम मध्ये मुलगा बोलतोय आणि वडील फक्त ऐकतायत, त्याला आपण म्यूट लिसनर असं म्हणतो. इन द सेम वे, इन दिस पोएम अ चाइल्ड इज अ स्पीकर, अ चाइल्ड इज स्पीकिंग, बट अ लिसनर, that is a moon, who is mute. तो काहीही बोलत नाहीये, फक्त स्पीकर बोलतोय. The poem is just like a teenager's prayer. In this poem, a child who is very innocent
and that innocent child is speaking to the moonlight. आणि हा मुलगा चंद्राला काय मागतोय? त्या काही चॉकलेट, कॅडबरी किंवा काही खेळणं नाहीये, त्याला अपेक्षित ते नाहीये. तर तो चंद्राला चंद्रप्रकाश मागतोय आणि त्याचं कारण पण तसंच आहे. हा जो मुलगा आहे, या मुलाचं गाव शहरापासून खूप दूर असं एका डोंगराळ भागामध्ये, एका खेडेगावामध्ये, ज्या ठिकाणी कोणतंही वाहन पोहोचत नाही, ज्या गावाला जायला अद्याप कोणताही रस्ता नाही, जिथून कोणताही महामार्ग केलेला नाही, नागमोडी वळणाचा कच्चा रस्ता आहे आणि त्या कच्च्या रस्त्यावरून जाणारं ते गाव. आणि त्या गावामध्ये त्याचे जे वडील आहेत किंवा गावातील जे लोक आहेत, हे सगळे लोक कसे तर अनएम्प्लॉयड आहे. आणि त्यामुळं ते एम्प्लॉयमेंटच्या शोधामध्ये, कामाच्या शोधामध्ये हे सगळे लोक दररोज सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी, अगदी सकाळच्या अंधारामध्ये, पहाटेच्या अंधारात आपण म्हणूया किंवा पहाटेच्या प्रकाशामध्ये आपण म्हणूया, ते काय करतायत तर आपलं घर सोडतायत आणि गाव सोडून ते शहराच्या दिशेनं जातायत, अर्थात कामाच्या शोधात. दिवसभर हे लोक शहरामध्ये कामधंदा करतायत आणि ज्यावेळेस हे लोक कामधंदा करून घराकडे निघतात, त्यावेळेस अर्थातच अंधार झालेला असतो. रस्त्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रकाश नाहीये आणि त्यामुळं तो जो रस्ता आहे, तो रस्ता धोकादायक आहे. याशिवाय ही जी मुलं आहेत, ही मुलं संध्याकाळी आपल्या वडिलांची, आपल्या पालकांची वाट पाहत आहेत, परंतु वडील अंधारामुळे थोडेसे उशिरा येत आहेत आणि ज्या वेळेस वडील घरामध्ये येत आहेत, त्यावेळेस ती लहानशी मुलं अर्थातच झोपलेली आहेत. म्हणजे सकाळी ज्यावेळेस वडील घरातून बाहेर पडतात, त्यावेळेस ही मुलं गाढ झोपेमध्ये असतात आणि संध्याकाळी ज्यावेळेस वडील घरामध्ये येतात, त्यावेळेस परत एकदा ही मुलं आपल्या वडिलांची वाट पाहून गाढ झोपलेले असतात. अर्थात या मुलांना आपल्या पालकांचा फारसा सहवास मिळत नाही आणि म्हणून हा जो निष्पाप मुलगा आहे, हा निष्पाप मुलगा चंद्राला त्या ठिकाणी विनंती करतोय की तू मला एक टोपलंभर किंवा 2 टोपलीभर चंद्रप्रकाश किंवा चंद्राच्या बिया दे, की जेणेकरून रस्त्याच्या दुतर्फा मी त्या बियांची लागवड करेन आणि ज्यावेळेस अंधार पडेल, त्यावेळेस त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये माझे पालक, माझे बाबा त्या ठिकाणी घराकडे येतील. घराकडे येत असताना वाटेमध्ये अनेक अडथळे आहेत, विंचू असतील, साप असतील, धोका आहे. त्या धोक्यापासून माझ्या आई बाबांना तू वाचव आणि त्या प्रकाशामध्ये घरी येऊ दे. आणि महत्वाचं काम आहे त्या मुलाचं, की जे तुम्हालाही आवडतं, ते म्हणजे त्या मुलाला आपल्या आई बाबांकडच्या कुशीमध्ये झोपायचंय आणि बाबांकडून त्याला फेरी टेल्स, परीकथेतल्या गोष्टी ऐकायच्या आहेत. आणि मग तो त्या ठिकाणी विनंती करतो की हे चंद्रा, मला तू टोपलीवर चंद्र प्रकाश दे किंवा चंद्राच्या बिया दे. In short, in this poem, what we have to see this poem, if you see the paraphrase, if you see each and every stanza of the poem, you came to know that once again this poem is divided into 5 stanzas. In first stanza, the poet, that is a speaker, requests to give moonlight. पहिल्या स्टांजामध्ये तो जो मुलगा आहे, जो इनोसंट आहे, तो मुलगा विनंती करतोय कोणाला? अर्थात चंद्राला, की तो चंद्राचा प्रकाश मागतोय किंवा चंद्राच्या बिया मागतोय. इन द सेकंड स्टांजा he speaks about the need of moonlight. गरज काय आहे? गरज हीच आहे की त्याचा जे गाव आहे ते रिमोट आहे, म्हणजे दूरचं गाव आहे. त्याच्या गावातून शहरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही प्रकारचं दळणवळणाचं, ट्रान्सपोर्टचं माध्यम नाहीये आणि त्यामुळं त्याच्या पालकांना
चालत कामावरती जावं लागतं. संध्याकाळी ज्यावेळेस पालक येतात त्यावेळेस अंधार पडतो आणि म्हणून त्या अंधारातून वाट काढण्यासाठी हा मुलगा चंद्राला विनंती करतोय की मला एक टोपलीभर चंद्रप्रकाश दे. इन द थर्ड स्टांजा द पोएट that is innocent child speaks about the problem in villages. ते जे खेडेगाव आहे त्या खेडेगावामध्ये कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ही स्पीक्स दॅट इन हिज विलेज अनएम्प्लॉयमेंट, त्या ठिकाणच्या लोकांना हाताला काम नाहीये. त्यानंतर त्या ठिकाणी रस्त्याची कोणतीही सोय नाहीये, कुठल्याही प्रकारचं वाहतुकीचं माध्यम नाहीये. त्याचप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा कोणत्याही प्रकारची स्ट्रीट लाईट, विजेचे खांब त्या ठिकाणी नाहीयेत. हे जे ग्रामीण भागातील ज्या समस्या आहेत त्या समस्या तो मुलगा मांडतोय. विद्यार्थी मित्र, आज आपल्या स्वातंत्र्याचा 75वा महोत्सव जरी आपण साजरा करत असलो तरी आजही आपल्या भारतामध्ये अशी अनेक गावं आहेत की ज्या गावांपर्यंत आजही एसटी पोहोचू शकलेली नाही. अशी अनेक गावं आहेत की ज्या गावापर्यंत लाईट कनेक्शन पोहोचू शकलं नाही. जे डोंगराळ भागामध्ये जे आदिवासी लोक आहेत त्या लोकांना ह्या समस्यांना सामोरं जावं लागतं. And through this poem, a child is speaking about the problems in a village site. ग्रामीण भागातील मुलांना ज्या ज्या समस्या अजूनही रोटी, कपडा और मकान, अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या बेसिक नीड्स आहेत त्या बेसिक नीड्सला ही मुलं अजूनही स्ट्रगल करतायत. And in this poem, a child is speaking about the basic needs of the village people. And in the fourth concluding stanza, he requests the moon to give him moonlight. फुकट मागत नाही होतो. चंद्राला चंद्रप्रकाश किंवा चंद्राच्या बिया तो फुकट काहीच मागत नाहीये. तर तो प्रकाश कसा मागतोय? लोन. लोन म्हणजे उसना मागतोय. मला आता गरज आहे, माझी गरज संपली की मी तुला देईन. या पद्धतीनं हा मुलगा फुकट कोणतीही गोष्ट मागत नाहीये, तर तो लोनच्या स्वरूपामध्ये उष्ण त्या ठिकाणी प्रकाश, तात्पुरता प्रकाश तो चंद्राला मागतोय की जेणेकरून शहरामध्ये असणारा प्रकाश, याचा अर्थ आता आपण जाऊया मेसेज कडे. याचा अर्थ असा की शहरामध्ये असणारी जी प्रगती आहे, शहरामध्ये असणारे जे डेव्हलपमेंट आहे, ती डेव्हलपमेंट ग्रामीण भागापर्यंत पोहोचली पाहिजे. अजूनही खेड्यातील अनेक गावापर्यंत लाईट पोहोचलेली नाहीये, रस्ता नाहीये, लोकांच्या हाताला काम नाहीये. तर शहरामध्ये असणाऱ्या सुखसोयी, किमान लाईट असेल, रस्ता असेल, हाताला काम असेल, तर ह्या गोष्टी माझ्याही गावापर्यंत पोहोचू दे, अशा प्रकारची विनंती हा मुलगा या ठिकाणी करीत आहे. माझ्या मते तुम्हा सर्वांना समजते. थोड्या वेळासाठी तुम्हाला मी अनम्यूट करतो, म्हणजे तुमच्याशी थोडासा संवाद मला साधता येईल. सर्वांपर्यंत आवाज पोहोचला माझा? समजले? हो सर. समजले ना? हो सर. वॉर्म अप ऍक्टिव्हिटी 2 मिनिटांसाठी मी वॉर्म अप ऍक्टिव्हिटी घेतोय. तुम्हाला अनम्यूट करतोय, तुम्ही बोलायचं आहे. ठीक आहे. पहिल्यांदा हा पहिला पेज नंबर 7 असेल. सर तुमचा आवाज डबल येतोय. सर आवाज नीट येत नाहीये. डबल येतो. अनम्यूट करून सांगू. ओके.
मीच बोलतो, कारण अजून ते फंक्शन आपण ते शोधून काढूया की एकाच मुलांना बोलण्याची संधी पाहू आपण. ते रेज इन हँड फंक्शन आहे ते शोधतो मी. नेक्स्ट पिरियडला हा प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तुमच्याकडं जर पुस्तक असेल तर पुस्तकामधील पेज नंबर 17 तुम्ही पाहायचं आहे. 17 पेज मध्ये तुम्हाला चिटचॅट ऍक्टिव्हिटीज आहेत. त्या चिटचॅट मध्ये पहिलाच प्रश्न आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाइम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड. आता पण तुम्ही लहानच आहात, मुलंच आहात. तुम्हा सर्वांना बेड टाइम स्टोरीज आवडतात का? अर्थातच सर्वांनाच स्टोरीज आवडतात. Who usually told you the bedtime stories? Your parents, maybe grandma, grandpa, your father, or your mother. Why did you like them? का ते आवडतात तो? They may be imaginary, they are interesting, they are moral. Variety of stories are there. Varieties of reason will be there according to your own imagination. Do you still like to hear those stories again? तुम्हाला आताही त्या गोष्टी ऐकायला आवडतात का? आवडत असतील. ओके, नाउ डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. राइट द स्टेप्स इन बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आपण फक्त प्रोसिजर पाहणार आहोत. पहिल्यांदा काय करायचं असतं, खड्डा खांदायचा, म्हणजे डिगिंग अ डिच. डिच म्हणजे खड्डा. digging a ditch. त्यानंतर add some soil. त्यानंतर plant a sapling and watering. आणि नंतर ही प्रोसेस तुम्ही तुमच्या शब्दामध्ये डिस्क्राईब करू शकता. 4 पॉइंट आपण पाहिलं, dig a ditch, plant a sapling, water it in this way. Discuss in pairs and write what your father and mother do for your family. तुमची आई आणि बाबा काय काय करतात. फादरचा रोल वेगळा असतो, मदरचा रोल वेगळा असतो, किंवा कधी कधी दोघांचे रोल सेमही असू शकतात. तर जनरली फादरचा रोल काय असतो आणि मदरचा रोल काय असतो हे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये चिटचॅट ऍक्टिव्हिटी अंतर्गत वॉर्मिंग अप मध्ये तुम्ही त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. ओके, फारसा वेळ न घेता आपण ऍक्च्युअल पोयमला सुरुवात करूया. ओके, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. टोपली भर, किती? टोपली भर चंद्रप्रकाश. आता या कवितेतला जो स्पीकर आहे तो निष्पाप आहे, हो, इनोसंट आहे, आणि त्यामुळे त्याला काय मागावं हे कळत नाही. परंतु तो इतका इनोसंट आहे की त्याच्या मनामध्ये जे आहे ते तो परमेश्वराला म्हणजे मूनलाईट या ठिकाणी मागतोय. या ठिकाणचा हा मुलगा काही कुठलं खाऊ मागत नाहीये, उद्योगधंदे मागत नाही, कुठलं पुस्तक, कुठलं खेळणं, काहीच मागत नाही. तर तो अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट मागतोय. लेट अस सी द फर्स्ट स्टँजा. ओ मून. सुरुवातीलाच तो मुलगा चंद्राला उद्देशून बोलतोय. ओ मून, हे चंद्रा, गिव्ह मी मूनलाईट. बघा, पहिल्याच स्टँजातल्या पहिल्याच सेंटेन्स मध्ये अतिशय छान फिगर्स ऑफ स्पीच आहे. फक्त मनातल्या मनात स्वतःला सांगा, ओ मून गिव्ह मी मूनलाईट. यामध्ये फिगर्स ऑफ स्पीच कोणतं आहे? बरोबर आहे, मून, मूनलाईट. हा साऊंड रिपीट झालेला आहे. When the sound is repeated again and again, it is alliteration. आणि म्हणून हा alliteration आहे. ओ मून गिव्ह मी मूनलाईट. हे चंद्रा, मला चंद्रप्रकाश दे. बास्केट फुल और 2 baskets फुल. तो काय म्हणतो? बास्केट फुल म्हणजे टोपली भर, किंवा 2 टोपली भरून म्हणजे भरपूर. जितका जन शक्य आहे तितका तू मला चंद्रप्रकाश दे. विथ सीड्स ऑफ मूनलाईट. नुसता चंद्रप्रकाश नाहीये, तो त्याच्याबरोबर सीड्स ऑफ मूनलाईट पण मागतो. चंद्राच्या बिया मागतो. ह्या मुलाला माहित नाही आकाशामध्ये दिसणारा जो चंद्र आहे, हा चंद्र कसा असतो
त्याला वाटतं की ज्याप्रमाणे एखादं झाड असतं, बी लावलं की झाड तयार होतं, तसं मी या ठिकाणी चंद्राचा बी लावला की माझ्या ठिकाणी चंद्राचं झाड तयार होईल. अँड दॅट इज वाय अ इनोसंट चाइल्ड इज रिक्वेस्टिंग द मून टू गिव्ह हिम अ बास्केट or 2 baskets full of moonlight along with some seeds. Okay. Oh moon, give me moonlight basket full or 2 baskets full with seeds of moonlight. त्याच्यामध्ये त्याला सीड्स पण पाहिजे, त्याच्या बिया पण पाहिजे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून माझ्या खेड्यापर्यंत. या ठिकाणची लँग्वेज अतिशय सोपी वापरलेली आहे, बिकॉज अ चाइल्ड इज अ स्पीकर. या कवितेमध्ये कोणत्याही प्रकारची फिलॉसॉफी सांगितलेली नाहीये, फार मोठी डीप मॉरल आहे, पण फार खोल फिलॉसॉफी नाहीये. मुलगा बोलतोय आणि इनोसंट लँग्वेज या ठिकाणी सुनील शर्मा किंवा मूळ जे कवी असतील त्यांनी वापरलेली आहे. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दुतर्फा, शहरापासून खेड्यापर्यंत. शहरापासून खेड्यापासून शहरापर्यंत तो मुलगा म्हणत नाही. दोन्हीचा अर्थ एकच होतो. खेड्यापासून शहरापर्यंत म्हटलं काय आणि शहरापासून खेड्यापर्यंत म्हटलं काय. पण या ठिकाणी असा अर्थ अभिप्रेत आहे की शहरापासून शहराची प्रगती झालेली आहे, ती प्रगती माझ्या खेड्यापर्यंत. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दुतर्फा, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. लहान लहान स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. दिस इज वन मोर फिगर ऑफ स्पीच. हा आठवला असेल, हा कोणता आहे? रिपिटेशन. स्मॉल स्मॉल, व्हेन द सेम वर्ड इज रिपीटेड again and again, it is called repetition figures of speech. What is meant by alliteration? In alliteration, sound is repeated, and in repetition, particular word is repeated. For the twinkle twinkle little stars, twinkle twinkle, the word twinkle twinkle is repeated again and again. Okay, Johnny Johnny, yes papa, Johnny Johnny, same word repeated again and again, it is repetition. I want to show so many small small moons of light, the whole village goes to the city. कधी अख्खं खेडेगाव जातं का? होल विलेज म्हटलंय, गाव जातं का कधी? त्याला असं म्हणायचंय की होल विलेज म्हणजे आमच्या गावामध्ये असणारे सगळे लोक. मित्र हो, लेखक असतो, लेखकासाठी ग्रामरचे नियम वेगळे असतात आणि कवीसाठी ग्रामरचा नियम वेगळा असतो. लेखकाला ग्रॅमॅटिकली परफेक्ट राहावं लागतं, पण पोएट थोडंसं शब्द बदलू शकतो. इट इज कॉल्ड पोएटिक राईट. तो कवीचा विशेष अधिकार आहे. मला सांगा, वॉटर, WATER, वॉटर हे मटेरियल नाउन आहे, बरोबर आहे. पण या मटेरियल नाउनचं कधीही आपण प्लुरल वॉटर्स करत नाही, परंतु वॉटर्स करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कवीला आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा असेल तेव्हा तो म्हणू शकतो वॉटर्स वॉटर्स एव्हरीवेअर, वॉटर्स मोठ्या प्रमाणात. किंवा आकाशात जर ढग मोठ्या प्रमाणात, स्कायज तो म्हणतो स्काय, स्कायचं स्काईज होत नाही, पण तो अधिकार कवीला दिलेला आहे. इट इज कॉल्ड पोएटिक राईट. इन दिस वे पोएट कॅन चेंज द वर्ड्स, इव्हन ही कॅन चेंज द ग्रामर ऑल्सो. तुम्ही जर शेक्सपियरच्या अनेक सॉनेट्स पाहिले तर त्या सॉनेटमध्ये शेक्सपियरने अनेक ग्रामरचे रूल बदललेले आहेत, आणि इट इज पोएटिक राईट. इन ऑर्डर टू हॅव प्रॉपर राईम स्कीम, टोन, द पोएट कॅन चेंज द वर्ड्स प्लेसेस. ओके. The whole village goes to the city daily to work. कवी सांगतो, हा मुलगा सांगतो स्पीकर, की आमच्या गावातील सगळे अख्खं गाव, ज्याप्रमाणे कोकणामध्ये हीच अवस्था बघा, कशाला जम्मू काश्मीरला जायचं,
कशाला हिमाचल प्रदेश मध्ये जायचं, कशाला डोगरी लँग्वेज पाहायची. आपल्या महाराष्ट्रातील कोकणात सुद्धा हीच अवस्था आहे. आज कोकणामध्ये बहुतांश लोक हे कामासाठी मुंबईला जातात आणि त्या ठिकाणची जी मुलं आहेत ती मुलं अशीच आपल्या आईबाबांची वाट बघतात. एका ठिकाणी आपण अशा प्रकारचे चित्र पाहतो. आपल्याकडे सुद्धा IT सेक्टर मध्ये असणारी लोक मुलांना वेळ देण्यासाठी त्यांच्याकडे नसतो, परंतु मुलांसाठी वेळ हा दिलाच पाहिजे हा यातून मेसेज तो मुलगा देतो. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाइट फार. आणि ज्यावेळेस आमचे पालक परत येतात त्यावेळेस काय असतं तर अंधार पडलेला असतो. आणि अंधार पडल्यामुळं, उशीर झाल्यामुळं रस्ता शोधत येताना अंधारातून त्यांना अजून उशीर होतो. आणि त्यामुळं माझे सूर्योदयापूर्वी गेलेले पालक सूर्यास्त झाला तरी घरामध्ये पोहोचू शकत नाही. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. दुसरी गोष्ट, हा रस्ता कसा आहे, हा टफ आहे, ओबड धोबड आहे आणि धोकादायक आहे. कारण या रस्त्यावरती काय आहे, स्कॉर्पियन्स आहेत, विंचू आहेत, विंचू. अँड स्नेक्स याचा अर्थ काय, ह्या मार्गावरती अनेक अडथळे आहेत. Snakes and scorpions, it is a symbolic word. But here its meaning is that many difficulties are there on the route from the city to my village. Whenever my parents are traveling from the city to village to my home, that time it is a darkness. And in the darkness, the road is very dangerous with full of snakes and scorpions. That is full of difficulties. And on this way, while traveling, my parents get very late. As a result, they reach the home maybe in the midnight. That time, I am fast asleep. मी गाढ झोपेलेला असतो. Neither bus nor cart plies. Ply means एक जा करणे. जसं पंढरपूर सोलापूर, सोलापूर पंढरपूर एकच नॉनस्टॉप बस असते बघा. पंढरपुरातून पॅसेंजरला घेते, सोलापूर जाते, सोलापुरातून परत पंढरपुरात. तसं ये जा करणारी कोणतीही बस किंवा वाहतुकीचं साधन माझ्या गावाकडे नाही. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep. बाबा जाताना पण मी झोपलेलाच असतो. सकाळी लवकर जातात ना, आणि बाबा जेव्हा कामावरून येतात तेव्हा त्यांची वाट बघून बघून मी सुद्धा झोपलेला असतो. म्हणजे काय, सकाळी पण बाबांचा सहवास लाभत नाही आणि संध्याकाळी पण बाबांचा सहवास मला लाभत नाही. When my father returns home, I am asleep and he goes back early in the morning while I am sleeping. आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी तेच परत. काय होतंय, मी सकाळी पहाटेच्या साखर झोपेमध्ये असतो आणि बाबा ड्युटीला निघालेले असतात, कामाला निघालेले असतात. संध्याकाळी बाबांची मी वाट पाहतो, परंतु बाबांना यायला उशीर होतो, तोपर्यंत मी झोपलेला असतो. मला बाबांचा सहवास पाहिजे. तो मुलगा काही कुठलीही गोष्ट मटेरियल मागत नाहीये, भौतिक वस्तू तो मागत नाहीयेच. तो फक्त म्हणतोय की मला माझे बाबा पाहिजे आणि तो त्याचा बेसिक राईट आहे. बाबांचा सहवास मला मिळाला पाहिजे आणि म्हणून तो विनंती करतोय की हे चंद्रा, तू मला टोपलीभर चंद्राच्या बिया दे, चंद्राचा प्रकाश दे, की जेणेकरून त्या मार्गावरती ते मी पेरेन आणि त्या प्रकाशामध्ये माझे बाबा घराकडं लवकर येतील. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो मुलगा फुकट मागत नाही. तो मुलगा ऑन लोन, कर्जन म्हणा, उसनं म्हणा, मी परत फेडीच्या बोलीवर म्हणा, पण तो
ती वस्तू किंवा चंद्रप्रकाश उसना तात्पुरता मागतोय. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट ऑन लोन. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. बघा, मी नंतर तुम्हाला एक खास 45-50 मिनिटं फिगर्स ऑफ स्पीच जे महत्वाचे काही 15-20 आहेत ते मी शिकवणार आहे. या सेंटेन्स मध्ये परत एक फिगर्स ऑफ स्पीच आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. लाईट आणि डार्क हे दोन परस्पर विरोधी एकमेकाच्या अपोजिट वर्ड्स आहेत. लाईटच्या विरुद्ध डार्क, डार्कच्या विरुद्ध लाईट, तुम्हाला माहिती आहे. आणि जेव्हा एकाच सेंटेन्स मध्ये डार्क आणि लाईट हे दोन परस्परावर विरोधी शब्द एकत्र येतात तेव्हा एक फिगर्स ऑफ स्पीच तयार होतो. त्या फिगर्स ऑफ स्पीचला आपण अँटीथेसिस असं म्हणतो. अँटीथेसिस परस्परावलंबी. लाईट अँड डार्क, लाईट अँड डार्क. बघा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. Light and dark, these are opposite words of each other, and these two opposite words came together to form a figures of speech. It is called antithesis. कविता शिकायची म्हणजे शब्दशः अर्थ नाही पाहायचा, त्या कवितेमध्ये असणारे जे सौंदर्य आहे, भाषेचे अलंकार आहेत, शब्दांची रचना आहेत, वेगवेगळ्या शब्दांचा वेगवेगळ्या ठिकाणी असणारा अर्थ आहे, त्याची राईम स्कीम आहे, टोन आहे, तो आपल्याला अभ्यासायचा असतो. दिस इज अँटीथेसिस, लाईट अँड डार्क. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. की जेणेकरून माझे बाबा लवकर येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मित्रांनो, अजून छानसा फिगर्स ऑफ स्पीच आले बघा. सो आपण पहिला अलिट्रेशन, सेम साऊंड रिपीटेड अगेन अँड अगेन. नंतर पाहिलं आपण रिपिटेशन, सेम वर्ड रिपीटेड अगेन अँड अगेन. त्यानंतर आपण पाहिला अँटीथेसिस, ऑपोजिट वर्ड्स केम टुगेदर. आणि हा आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम, it is tautology. What is meant by tautology? In a sentence, two words of similar meaning. आधी पहिला antithesis ला opposite meaning, आणि आता सिमिलर मिनिंग. ज्यावेळेस सिमिलर मिनिंग असणारे दोन शब्द एकाच ओळीमध्ये येतात, इट इज कॉल्ड टोटोलॉजी. बघा, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. टेल्स म्हणजे काय? बरोबर, स्टोरी. टेल्स म्हणजे स्टोरी. अँड स्टोरीज फ्रॉम हिम. फेरी टेल्स म्हणजे स्टोरी, आणि परत एकदा अँड स्टोरीज म्हटले म्हणजे एकाच अर्थाचे दोन शब्द. पिवळे पितांबर जसं आपण म्हणतो ना, त्या टाईप टेल्स आणि स्टोरीज दोन्हीचाही अर्थ एकच होतो. आणि ज्यावेळेस सेम मिनिंग असणारे दोन वर्ड एकत्र वापरले जातात, इट फॉर्म्स अ फिगर ऑफ स्पीच, अँड दिस फिगर ऑफ स्पीच इज कॉल्ड टॉटॉलॉजी. ओके. ओ मून, concluding last stanza, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. आणि म्हणून तो म्हणतो, हे चंद्रा, मला बास्केट फुल ऑफ मून किंवा मूनलाइट दे किंवा सीड्स दे, की जेणेकरून रस्त्याच्या दुतर्फा मी त्याची लागवड करू शकेन. ओके फ्रेंड्स, इन दिस वे, हियर इन दिस पोयम, a small innocent child is speaking to a moon. ओके, थोड्या वेळासाठी तुम्हाला मी अनम्यूट करतो. फक्त एक सर्वांसाठी सूचना आहे की एका वेळेस कृपा करून एकाने बोला. आपण ते वेगळं फंक्शन रेझिंग हँड शोधून काढू. 1-2 दिवसामध्ये सर्व समजेल आपल्याला. पाहू आपण. तुम्हाला अनम्यूट केलेलं आहे.
हा 10वी अ मधून कोण बोलते माझ्याशी पहिल्यांदा? 10वी अ मधून धनश्री केसकर. ओके, धनश्री. धनश्री, हा समजलं ना बाळांनो? हो सर. ओके, फक्त एका वेळेस बाकीचे माईक प्लीज म्यूट ठेवा ना. माईक म्यूट ठेवा. ओके. ओके सर. नाउ आय एम आस्किंग सम क्वेश्चन्स टू यू. सर्वांसाठी एक प्रश्न विचारतो. यापूर्वी आपण अभ्यासलेली पोयम अ टीनेजर्स प्रेयर, ओके, आणि ही बास्केट फुल ऑफ मूनलाइट, या दोन कवितेमध्ये समानता काय आहे? व्हॉट इज सिमिलर? स्वरूप दिवान सांगतोय, व्हॉट इज द सिमिलॅरिटी बिटवीन दिस टू पोएम्स? स्वरूप आहे का? चिन्मय किसदे आहे सर, आहे सर, आहे. दोन कवितेतला समान टीनेजर्स प्रेयर आणि बास्केट फुल ऑफ मूनलाइट, दोन कवितेत समानता काय? In both poems, the prayer is Okay. praying to the prayer is praying to someone. This is Okay, similarity in exactly. both the Excellent. Both poems, a prayer is there, and this prayer is someone. In teenager's prayer, it is a prayer to the God. Okay. In basket full of moonlight, the prayer is to the moon. Okay. Another similarity in both poems, who is the speaker? Innocent. Exactly. Innocent In child. both the poems, a child. Innocent Exactly. child. Don't say innocent. Okay. A child is a speaker. In teenager's prayer, a child was speaker. In this poem, also child is speaker. That means both poems have the same speaker, that is child. Okay. About speaker तुम्ही सांगितलं. About listener समानता काय हो? टीनेजर्स प्रेयर आणि बास्केट फुल ऑफ मूनलाइट दोन्ही कवितेत लिस्नर बद्दल समानता. Both are in both silent. poems. Exactly. Both are silent. In both the poems, exactly. Okay, they are mute. दोन्हीही कवितेमध्ये जो लिस्नर आहे तो लिस्नर म्यूट आहे, तो बोलत नाही. फक्त ज्याप्रमाणे आपण गॉडला परमेश्वराकडं पांडुरंगाच्या मंदिरात आपण प्रार्थना करतो, आपण बोलतो, पण तो शांत असतो. लिस्नर शांत असतो, स्पीकर बोलतो. इन द सेम वे इन टीनेजर्स प्रेयर and that of in basket full of moonlight, both the poems listener is mute or it is silent. Okay, मला सांगा या दोन्ही कडे अजून एक साम्य about figures of speech. Okay. More than figures of मध्ये Okay, figure of exactly. speech In एक both the आहे, poems, alliteration. alliteration is there, repetition is there. In both the poems, a lot of figures of speech are used. Okay. आता थोडासा विचार करायचा बाळांनो. आपलं कम्युनिकेशन अतिशय छान चालू आहे, आयडियल कम्युनिकेशन चालू आहे आपलं बाळांनो. असंच कम्युनिकेशन राहू द्या प्लीज. टीनेजर्स प्रेयर आणि बास्केट फुल ऑफ मूनलाइट या दोन कवितेमध्ये डिफरन्स काय होता? सिमिलरिटी झाली. आता डिफरन्स काय डिफरन्स आहे? कवितेचं स्ट्रक्चर बघा, अबाउट राईम स्कीम बघा, अबाउट Rhyme scheme. लेंथ बघा, Rhyme about scheme. words बघा. Different rhyme Their scheme rhyme in scheme both is different. poems. Okay, exactly. In teenagers prayer, the rhyme scheme is fixed, ABCD. Okay, but in this poem, is there any rhyme scheme? No. No. This poem is in No. free verse. Exactly. The poem is in free verse or it is in blank verse. That is, teenagers prayer is having specific rhyme scheme A B C B A B C B. But for basket full of moonlight, no rhyme scheme. That it is in free verse. About the construction or structure of stanza, सांगा बरं.
In teenagers player, In teenager's prayer, there are fixed Poem. lines in one stanza. But in basket full of moonlight, there are different सॉरी, stanza. पालकांची फोन येत होते. मला सांगा, दोन पोएम मध्ये डिफरन्स अजून स्ट्रक्चर ऑफ स्टांजा सांगा बरं. In teenagers player, there are fixed number of lines in a stanza. Exactly. Who is speaking? Who is that? Brilliant girl. May I know his name? May I know her name? Okay. Both the poems. Difference is that in teenagers prayer, fixed number of lines are there. In each stanza, 4, 4, 4, 4. But here, no fixed number of lines. If you see, first stanza, just 4 lines are there. In second stanza, too many lines are there. In third stanza, just 2 lines. That means not equal number of lines. Now tell me, can equal length of lines are there? समान length च्या लाईन आहेत का? Length. No. No. Exactly. In teenagers prayer, the length of each line is equal. समान लाईन्स आहेत सगळ्या. ओके. परंतु या बास्केट फुल ऑफ मूनलाइट मध्ये समान लेंथच्या लाईन नाही. ओके. नाही. एनी प्रॉब्लेम? No. Okay. In this way, what we have learned that this poem is having no rhyme scheme. कोण सांगेल हो? कोण सांगेल विचार करून या कवितेला rhyme scheme का नसेल? का नाहीये सांगा ना. पोएटला येत नाही का? Sir, because there is no rhyme specific. scheme. सुनील शर्मा renowned poet आहे तो. rhyme scheme का नाही वापरत तो? The poet Okay. is translated. It is also poem is translated, but for translation he can use no. But why he has not used that particular rhyme scheme? सांगा बरं. The poet wants to express it in three words. Okay, the poet wants to express the views of innocent child in his own views, own words. या कवितेचा जो स्पीकर आहे, हा स्पीकर कसा आहे? एक निष्पाप लहानसा मुलगा आहे. त्या मुलाला काय माहितीये, जेवण करत असताना ताटामध्ये मधोमध त्या ठिकाणी कुठला पदार्थ कुठं वाढायचा, लिंबू कुठं असतं, मीठ कुठं, त्याला माहित नाही हो. तसं कवितेमध्ये राईम स्कीम कशा वापरायच्या त्याला माहित नाही. तो निष्पाप इनोसंट मुलगा आहे, तो नॅचरल बोलतोय. तेव्हा तो कुठल्याही प्रकारची राईम स्कीम वगैरे वापरत नाही. लहान मुलांची गाणी असतात बघा, ऐकता ना तुम्ही बडबड गीता, माहिती का तुम्हाला? एक सांगतो तुम्हाला. हो. एकदा आला एक चित्ता, हातात घेऊन अडकित्ता, चित्ता आला दुपारी, मागू लागला सुपारी. मी विचारले कशाला, तेव्हा चित्ता म्हणाला, नुकतेच जेवण झाले फक्कड, खाऊन टाकले 12 बोकड. 12 बोकड 16 शेळ्या, बघता बघता फस्त केल्या. पुन्हा मजेने गंमत म्हणून 2 बैल टाकले तोंडात. जेवण जरा जडच झालं, म्हटलं हवी सुपारी, म्हणून आलं दुपारी. दिस इज इनोसंट पोएम. एका लहान मुलाची, निष्पाप मुलाची कविता आहे. त्यात तुम्हाला कुठलंही सायकोलॉजी, फिलॉसॉफी काहीही नाहीये. इन दिस वे, दिस इज अ पोएम ऑफ एन इनोसंट चाइल्ड. एक निष्पाप मुलगा आहे आणि त्यामुळं या कवितेमध्ये कवीनं जाणीवपूर्वक कोणतीही राईम स्कीम वापरलेली नसावी. समजते? हो सर. हो सर. समजतंय सर. हो सर. हा, यानंतर एक महत्वाचा भाग आपण पाहूया. या कवितेचा आता आपण अनम्यूटच थोडा वेळ ठेवतो तुम्हाला अजून. या कवितेचं आपण क्रिटिकल ऍप्रिसिएशन पाहूया. पाहायचं? हो. Yes, हो, sir. पहिला हो, पॉइंट सर. काय असतो? Yes, sir. पहिला पॉइंट काय असतो? Yes, फर्स्ट sir. पॉइंट, Title. पहिला पॉइंट टायटल. Title. काय घेणार तुम्ही?
Title of the Basket. poem. टायटल बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यानंतर पोएट कोण येणार? Poet. पोएट सुनील शर्मा. ओके. सुनील शर्मा. ट्रान्सलेटेड बाय सुनील शर्मा. एक्झॅक्टली पोएट कोण आहे माहित नाही आपल्याला. ती कविता ओरिजिनल डोगरी भाषेतली आणि याचं भाषांतर सुनील शर्माने केलेलं आहे, म्हणून ट्रान्सलेटेड बाय सुनील शर्मा. तिसरा पॉइंट काय असतो? Rhyme scheme. The poem is a free verse. ओके, फ्री वर्स. ओके, फोर्थ पॉइंट काय असतो? Figure of speech. अलिट्रेशन आहे, रिपिटेशन आहे, अँटिथेसिस आहे, टोटॉलॉजी आहे, अजून सुद्धा 4-5 फिगर्स ऑफ स्पीच आहेत. कोणतेही 2 फिगर्स ऑफ स्पीच विथ एक्झाम्पल तुम्ही द्यायचे. ओके. हो सर. त्यानंतर हो शेवटचं ब्लॅकबोर्ड वरती दिस इज थीम. दिस इज थीम. 2 मार्कांसाठी थीमचा प्रश्न आहे. द लोनलीनेस. लोनलीनेस म्हणजे एकाकीपणा. तुम्हाला मी स्टडी मटेरियल मध्ये दोन्ही कवितांचं क्रिटिकल ऍप्रिसिएशन देणार आहे. द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन द रिमोट प्लेस इज द थीम ऑफ द पोयम. एका दूरच्या खेडेगावामध्ये राहत असणाऱ्या मुलाचा एकाकीपणा ही या कवितेची थीम आहे. ओके. ओके. द लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड इन द रिमोट प्लेस इज द थीम ऑफ द पोयम. दूर खेडेगावामध्ये राहत असणाऱ्या एका मुलाचा एकाकीपणा ही या कवितेची थीम आहे. द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग द मून. तो मुलगा चंद्राला विनंती करतोय टू गिव्ह हिम बास्केट फुल सीड्स ऑफ मूनलाइट. तो मुलगा चंद्राला काय मागतोय? टोपलीवर चंद्रप्रकाश मागतोय. ही विशेष त्याची इच्छा आहे टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट along the path from the city to his village. त्याला शहरापासून खेड्यापर्यंत येण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरती दुतर्फा त्याला चंद्राच्या बिया लावायच्या आहेत. सो दॅट ही वुड गेट द कंपनी ऑफ हिज फादर. की जेणेकरून त्याला त्याच्या वडिलांचा सहवास जास्तीत जास्त लाभेल. ही वुड लाईक टू एनलाइटन द पाथ. त्याला तो प्रकाश तो जो रस्ता आहे, तो जो मार्ग आहे तो प्रकाशमय करायचा आहे. ही थीम तुम्हाला मी स्टडी मटेरियल मध्ये लिहून देणार आहे. ओके. इन दिस वे टुडे वी हॅव जस्ट सीन द पोयम बास्केट फुल ऑफ मूनलाइट. त्यानंतर याचं इंग्लिश वर्कशॉप राहिलेलं आहे. ते वर्कशॉप मी नेक्स्ट पिरियडला घेईन. त्यामध्ये आपण टीनेजर्स प्रेयरचं पण वर्कशॉप राहिलेलं आहे आणि या बास्केट फुल ऑफ मूनलाइट या दोन्ही कवितांचा वर्कशॉप आपण एकत्र घेणार आहोत. परत तुम्हाला मी अनम्यूट करतोय. आपण 1-2-3 मिनिटात तास संपवणार आहोत. तत्पूर्वी तुमच्या काही शंका आहेत का? नाही सर. शंका नाही सर. नाही सर. या ट्रीटमेंट ऍप मध्ये अजून ऍडव्हान्स काय पाहिजे आपण चर्चा करूया. त्यांना विचारू आपण म्हणजे काय कमतरता आहे सांगा. हँड रेज करता येत नाही सर. हँड रेज करता येत नाही. काय काय करता येतं म्हणून? हँड रेज करता येत नाही सर. ते पाहिल्यावर ते काल माझा टीचमेंट ऍपच्या वरती त्यांचा जो कोण असेल रिप्रेझेंटेटिव्ह त्याच्याशी बोलणं झालेलं आहे. ते मला सांगणार आहेत. ते हँड रेज करता येतात.
हँड रेस केले की आपण तेवढ्याच मुलाला अनम्यूट करूया. ओके 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 सर. ठीक आहे, मग थांबायचं. सगळ्यांना समजलं? सर. हो सर. Have a nice day. Yes, sir. हो सर.